आपला आजचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 10वी-12वी गुण गौरव सोहळा। या सोहळ्याला उपस्थित असणारे आपले प्रमुख पाहुणे श्री दीपकजी गंगोली यांचं खूप खूप स्वागत। तसेच भिगूबाई कल्याणी, डॉक्टर एस.के. अंगणी सर, खूप खूप स्वागत। याही वर्षी आपण विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ठेवलेला आहे। आजचे प्रमुख पाहुणे आहेत दीपक गंगोली। आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। ज्येष्ठ नागरिक संघातर्फे धीरूभाई कल्याणजी, राम जोशी सर, एस.के. गंगोली व त्यांची मुलगी दिलीप समेळ, पत्रकारांमध्ये मला वाटतं कुमठेकर आहेत, चंद्रकांत महत्वाचं म्हणजे आपल्या माननीय उपाध्याय या जोशीताई, तसेच आज नवनिर्वाचित आमच्या भागेवाडीच्या वार्डमधून निवडून आलेल्या रेश्माताईंनी पण जर नाव घ्यायचं राहिलेलं असेल तर ती माझी चूक आहे। पण दीप प्रज्वलन आणि गणेश पूजनासाठी आपण घेऊन जाऊ। दीपक सर करू बंद। आणि सौ भाग्यश्री गवळी। कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले जगाला प्रेम पावे, प्रेम पावे आताची विकल जावे, जगाला प्रेम पावे। जिद्द, चिकाटी आणि यशाचा उत्सव आहे। श्रमाचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या पालन करावे लागेल, कारण मुलांच्या यशामागे त्यांच्या त्यागाची, प्रेमाची आणि प्रोत्साहनाची मोठी भूमिका असते। सदस्या रेश्माताई पाठारे आमच्या भांगरवाडीच्या, माजी अध्यक्ष मंडळातील पदाधिकाऱ्यांचे स्वागत। उत्कट व निरपेक्ष प्रेम केले, त्यांच्या संपर्कात असलेले बहुतांचे सोनं करणारे आजचे अध्यक्ष श्री दीपक गंगोली सर यांच्याविषयी कितीही बोलले तरी ते थोडेच आहे। चूल मूल सांभाळून व्यवस्थितपणे पार पाडतात, त्यांनाही आम्ही काम करण्याची संधी ज्येष्ठ नागरिक संघात दिली आहे। त्या स्वतःचा वेळ देऊन आपली त्यांचे आई वडील, आजोबा, आजी गंगोळी, त्यांचं शिक्षण MA आणि BPA। खरं तर लोणावळ्यातला असा कोणीच व्यक्ती नसेल की जे सरांना आदर्श शिक्षक पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य याचा पुरस्कार मिळालेला आहे। रोटरीमध्ये ते प्रांतपाल होते, तसेच लायनमध्ये सुद्धा त्यांना निवृत्त झालेले असले तरी ते स्वस्थ बसत नाहीयेत। कुठला अभ्यासक्रम घ्यायचा, अभ्यास कसा करायचा यात आणि करिअर गायडन्स
याच्यावर ते सतत त्यांचं विद्यार्थ्यांना शिकवत असतात. हाडाचे शिक्षक असल्यामुळे ते त्यांच्या याच्यातून आहे. करिअर आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या पाल्याचं कुठल्या चॉईस याचंही ते प्रबोधन करतात. त्यावर एक स्वतःच्या जीवनावर एक पुस्तकही लिहिलं आहे. मला वाटतं की आम्ही सगळेजण त्या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. आणि आपल्या भारताचे थोर शास्त्रज्ञ रघुनाथजी पत्रकार बंधू आणि इतर सर्व मान्य मुलांपैकी 3 मुलं अशी बुद्धिमान होती, तर त्यांना सुखसोयी नाही, त्यांना फॅसिलिटीज नाही, त्यांना शिक्षण नाही, घरात कोणी मार्गदर्शन. तुम्ही कुठल्याही अपयशाने घाबरून जाऊ नका. संपन्न विशाल कुलसंभव. तिसरा विद्यार्थी DC हायस्कूल मध्ये आहे. एक तर श्रावणी निलेश पाठारे, राहुल संदीप, आनंद गुलपत्ते, दिव्यांश प्रवीण गायकवाड, आरुषी निलेश लोखंडे, भोंडे हायस्कूल, सायली शेख 91.5, बोराडे भाऊंचे नाव. त्यानंतर मुद्दा महेश कुंदा, तर डॉक्टर तो तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. खरं तर सभेचा संकेत असा असतो की प्रमुख पाहुण्यांचं भाषण झाल्यानंतर बाकी कोणी बोलायचं नसतं. परंतु आपला हा घरगुती सोहळा असल्यामुळे ही संधी मला या ठिकाणी मिळाली आणि मी तिचा मग या ठिकाणी आपल्याला विषय करायचे आहे. हे त्यांच्या पुस्तकातून मला त्या ठिकाणी जाणवलं आणि लोणावळ्याकरांना चांगले परिचित असणार. तुम्हाला हे सांगू इच्छितो की प्रज्ञा सर्व काही नव्हे. जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी अनेक गोष्टी, जो राजहंस आहे हा तुम्ही आयुष्यभर जपाल. त्या अनेक शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये जाऊन माहिती जमा केली, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना निवडण्याचं आणि त्यांना या ठिकाणी प्रेरित करण्याचं काम केलं. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ही अतिशय मोलाची गोष्ट आहे. कारण दुसऱ्याचं कौतुक करण्याची जी संधी असते किंवा दुसऱ्याचं कौतुक करण्याची जी काही मानसिकता असते ती लोकांमध्ये सध्या राहिली नाही. दुसऱ्याचे दोष तुम्ही जर आता सोशल मीडिया सगळेच आपण विद्यार्थिनी आहे 12वीची. आज आपण सगळ्यांनी इथे आमचा सत्कार केला, सगळ्या विद्यार्थ्यांचा, सगळे आजी आजोबा सगळ्यांनी मिळून आमच्यासाठी फार टाळ्या वाजवल्या. त्याचा मला फार आनंद झाला. Society, guests, teachers and all my dear friends. I am Ms. Mugdha Amar Koshe. Good evening everyone. I am very happy. Thank you everyone. Thank you senior members of our society for this felicitation. I am very proud to be a part of you. Thank you my grandparents, grandmothers. Thank you my parents, teachers for guiding me up till here. Thank you everyone. नागरिकांनी आमचा सत्कार केला यासाठी मला खूप आनंद झाला. थँक्यू. मला अनेकांचे आशीर्वाद मिळतील, शुभेच्छा मिळतील, पण लक्षात ठेवा आजी आजोबांचे आशीर्वाद हे सर्वात महत्त्वाचे असतात. त्यांचे आशीर्वादाचे शब्द, त्यांचे थाप तुमच्या पाठीवर, तुमच्या डोक्यावर कायम असेल हा विश्वास बाळगा. ज्येष्ठ नागरिक कायम तुमच्या बरोबर आहे. विद्यार्थी आणि सर्व मान्यवर प्रतिष्ठित
विद्यार्थींचे खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे प्रयो मैत्री